नमस्कार मित्रांनो. दूध व्यवसायात सध्या दुधाचे उत्पादन कमी निघत असल्यामुळे आता विविध संघाची दरवाढ ही होऊ लागली आहे. मागील 1 तारखेलाच अमूल डेअरीने 1 रुपयाची दरवाढ करून 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफ साठी 38 रुपये दर हा लागू केला होता. आता कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने म्हणजेच गोकुळ या दूध संघाने म्हैस दूध खरेदी दरात प्रति लिटर 1 रुपयाची वाढ करून तर गाय दुधासाठी 2 रुपयाची वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. म्हैस दूध विक्री दरात ही 2 रुपयाची वाढ होणार असून यावर उद्या 21 तारखेला होणाऱ्या संचालक मंडळाच्या सभेत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. गोकुळच्या दुधाला मुंबई पुण्यासह सर्वच शहरांमध्ये मागणी वाढत आहे. त्यातही म्हशींचे दूध मुंबईसारख्या शहरात कमी पडत असून ते वाढवण्यासाठी गोकुळने कंबर कसली आहे. मागील काही दिवसात परराज्यातील जातिवंत म्हशी खरेदी करण्यासाठी अनुदान योजना ही गोकुळने राबवली होती. या अनुदान योजनेत मोठ्या प्रमाणात वाढ केल्याने मध्यंतरी दूध संकलन 20 लाख लिटर पर्यंत पोहोचले होते. मात्र सध्या संकलन खूप कमी झाले आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी गोकुळच्या वतीने म्हैस आणि गाय दूध खरेदी दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हैस दूध खरेदी दर प्रति लिटर 1 रुपया तर गाय दूध खरेदी दरात 2 रुपयाची वाढ होणार आहे. खरेदी बरोबरच म्हैस दूध विक्री दरात ही 2 रुपयाची वाढ देखील केली जाणार असून उद्या होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत म्हणजे शनिवारी 21 तारखेपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. गोकुळने महिन्याभरापूर्वीच प्रतिदिन 20 लाख लिटर दूध संकलनाचे कलश पूजन केले होते. पण गेल्या महिन्याभरात दूध संकलनात कमालीची घट झाली असून प्रतिदिन 3 लाख लिटर दूध संकलन हे कमी झाले आहे. म्हणजे उत्पादन कमी झाल्यामुळे हा तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या 17 लाख लिटर संकलन असून यामध्ये 9 लाख लिटर म्हशीचे तर 8 लाख लिटर गाईचे दूध संकलन आहे. दरवर्षी मार्च पासून दूध उत्पादनावर परिणाम होतो, पण यंदा फेब्रुवारी महिन्यातच दूध कमी झाल्याने एप्रिल मे महिन्यात दुधाची टंचाई भासणार हे निश्चित आहे. ओला चारा कमी झाल्याने दुधावर परिणाम झाल्याचे संघ व्यवस्थापन सांगत असले तरी चाराच उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. धन्यवाद.